मित्र नमस्कार. महातयारी प्लॅटफॉर्मवर परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. GS कंटेंट प्लस ट्रिक्स या बॅचमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आज आपल्याला भारतीय राज्यघटनेचा सरनामा यामध्ये काही पॉईंट असे असतात ज्यावर खरंच ट्रिक्सची त्या ठिकाणी गरज पडते, कारण या ठिकाणी पाठांतरावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणजे थोडक्यात सांगायचं अर्थ, या बॅचचा अर्थ आपला असा आहे, म्हणजे ही बॅच यासाठी जॉईन करावी लागते की बरंचसं जे क्वेश्चन आहे हे पाठांतराच्या भरवशावर विचारलेले असतात आणि त्यानंतर कन्सेप्ट. ओके, म्हणजे आपल्याला कन्सेप्ट तर करायच्याच आहे आणि सोबत पाठांतर असणंसुद्धा आवश्यक आहे. तर कन्सेप्ट तर तुम्ही सेल्फ स्टडीमध्ये करताच, ओके, परंतु पाठांतराकडे तुम्ही दुर्लक्ष करता. ओके, कारण पाठांतरासाठी थोडं जास्त एफर्ट त्या ठिकाणी घ्यावंच लागते. ओके, तर चला आज आपल्याला एका छोट्याशा लेक्चरमध्ये भारतीय राज्यघटनेचा सरनामा या टॉपिकमधील कोणकोणते असे पॉईंट आहे की जे पाठांतराने आपल्याला पाठ करायचे आहेत, ओके, त्यावर आधारित कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ओके, तर सरनामामध्ये काही शब्दरचना असतात, त्या शब्दांचा क्रम यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. जर समजा तुम्ही PYQ बघितले तर त्या PYQ मध्ये तुम्हाला दिसून येईल की शब्दांचा क्रम, अचूक क्रम ओळखा, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. ओके, तर तो क्रम आज आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आता भारतीय राज्यघटनेच्या सरनामामध्ये कशाचा उल्लेख आहे? न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. ओके, आता जर समजा तुम्ही कंबाईनचा PYQ जर ओपन करून बघितला तर त्यामध्ये 2 PYQ तुम्हाला अशा पद्धतीचे विचारलेले दिसतात की खालीलपैकी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाला प्राधान्य दिलेलं आहे? सर्वप्रथम प्राधान्य दिलेलं आहे. ओके, तर न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता असे 4 ऑप्शन त्या ठिकाणी होते. ओके, तर मग एखाद्या वेळेस होऊ काय शकतं की तुम्हाला त्या ठिकाणी क्रम विचारला जाऊ शकतो. ओके, 4ही ऑप्शनमध्ये यांचा क्रम वेगवेगळा असू शकतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे तो क्रम लक्षात ठेवायचा आहे. मग क्रम कसा लक्षात ठेवणार तुम्ही? न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांचा क्रम कसा लक्षात ठेवायचा आहे? तर न्यायाच्या तंत्रापुढे समान बंधने असतात. ओके, तर ही एक ओळ लक्षात ठेवायची. काय? न्यायाच्या तंत्रापुढे समान बंधने असतात. मग यावरून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता? क्रम न्यायाच्या, यापासून न्याय, तंत्रापुढे, तंत्र म्हणजे स्वातंत्र्य, ओके, त्यानंतर समानता आणि बंधने म्हणजेच बंधुता. ओके, तर या ओळीवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की क्रम कसा आहे? न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. ओळ परत तुम्हाला समजावून सांगतो. न्यायाच्या तंत्रापुढे समान बंधने असतात, ही ओळ लक्षात ठेवायची आहे. या ओळीवरून तुम्ही ते जे ऑर्डर आहे, शब्दांची ऑर्डर म्हणजे क्रम, तो तुम्ही लक्षात ठेवू शकता. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. ओके, आशा करतो तुमचा हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी क्लिअर झाला असेल. आता आपण पुढचा पॉईंट बघूया. हे तुमचं क्लिअर झालं. इथे हीच ओळ लक्षात ठेवायची आहे. न्यायाच्या तंत्रापुढे समान बंधने असतात आणि हे 2 ते 3 वेळा केलं की तुमचे हा जो क्रम आहे या शब्दांचा, तो या ठिकाणी तुमचा परफेक्ट होऊन जातो. ओके, चला तर आपण आता पुढचा पॉईंट बघूया. आता न्याय हा जो न्याय आहे, न्यायामध्ये सुद्धा न्याय कोणता? तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. तर मग न्यायामध्ये 3 शब्द आहे. कोणते? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. परंतु यातला पहिला कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता, अशा पद्धतीचा सुद्धा क्रम विचारला जाऊ शकतो. ओके, अशा पद्धतीचा सुद्धा क्रम विचारला जाऊ शकतो. तर मग हा सुद्धा क्रम आपल्याला कसा लक्षात ठेवायचा आहे? तर यासाठी सुद्धा एक छोटीशी ट्रिक आहे. सारा न्याय. ओके, सारा न्याय हा एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सारामधील पहिलं अक्षर यस म्हणजे सामाजिक, ए म्हणजे आर्थिक आणि RA म्हणजे राजकीय. ओके, सारा न्याय या शब्दावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की न्याय पण कोणत्या पद्धतीचा? तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. मग तुम्हाला जर मी प्रश्न विचारला की म्हणजे न्यायामध्ये सर्वप्रथम कशाला प्राधान्य दिलेलं आहे, कोणत्या न्यायाला प्राधान्य दिलेलं आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की सामाजिक न्यायाला सर्वात पहिलं प्राधान्य दिलेलं आहे, त्यानंतर आर्थिक न्यायाला प्राधान्य दिलेलं आहे,
त्यानंतर राजकीय न्यायाला प्राधान्य दिलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीचं जे क्रम आहे, या क्रमावर आधारित प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसू शकतात आणि तुम्हाला ते या ठिकाणी ट्रिक्सद्वारे लक्षात ठेवायचे आहेत. ओके, आता आपण पुढची जी स्लाईड आहे ते बघूया. आतापर्यंत आपण 2 स्लाईड बघितल्या. पहिली जी स्लाईड बघितली होती की न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता यांचा क्रम कसा लक्षात ठेवायचा, की न्यायाच्या तंत्रापुढे समान बंधने असतात. या ओळीद्वारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. त्यानंतर न्यायामध्ये कशाला अग्रक्रम दिलेला आहे हे कसं लक्षात ठेवायचं आहे, सारा न्याय. ओके, आशा करतो हे पॉईंट तुमचे या ठिकाणी क्लिअर झाले आहेत. याच पद्धतीनं आपण प्रत्येक विषयाचे जे पाठांतराचे जे कंटेंट आहे ते तुमच्याकडून पाठ करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण दररोज 1 लेक्चर घेत आहोत. आपण हळूहळू दररोज जे आहे ना ते 2 ते 3 छोटे छोटे लेक्चरमध्ये वाढ करणार आहोतच. ओके, फक्त मला तुमचा फीडबॅक पाहिजे की लेक्चर तुम्हाला कसे वाटतात. बरोबर, तुम्ही तुमचा फीडबॅक देत राहा, म्हणजे मी माझे लेक्चर जे कंटेंट आहे ते कंटेंट वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके, फक्त मला म्हणजे एक प्रोत्साहन भेटते. जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल ना तर एक प्रोत्साहन भेटते कंटेंट तयार करण्यासाठी. ओके, कारण हे कंटेंट तयार करायला सुद्धा वेळ लागतोच. असो, तर आपण बघितलं न्यायामध्ये कोणकोणते अग्रक्रम आहे. आता आपण पुढचा पॉईंट बघूया. पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे सरनामामध्ये एक स्वातंत्र्याचा जो शब्द आहे त्याच्यामध्ये काहीतरी एक क्रम आहे. ओके, स्वातंत्र्य तर मग कोणतं, तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य. मग परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग हे जे काही आहे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचा क्रम कसा आहे. आता होतं काय की आपण ज्यावेळेस हे वाचतो त्यावेळेस हे बरोबर आपल्याला त्या कालावधीपुरतं, मर्यादित कालावधीपुरतं लक्षात राहतं. परंतु परीक्षेमध्ये एक सिली मिस्टेक होऊ शकते, कारण एखादा 2 शब्दाचा क्रम आपल्या त्या ठिकाणी लक्षात राहू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला आपल्या या ट्रिक्सद्वारे किंवा आपलं जे काही लॉजिक आहे त्याने आपल्याला हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि हे जे सिली मिस्टेक वगैरे होतात एक्झाममध्ये, तर ह्या सिली मिस्टेक जिथे पाठांतर कमी पडते तिथेच होतात. कन्सेप्टवाले प्रश्न सिली मिस्टेकने चुकत नसतात. पाठांतर ज्या ठिकाणी कमी पडते तिथेच तुमच्या सिली मिस्टेक होतात. आणि ते सिली मिस्टेक का बरं तुम्ही त्याला म्हणतात, कारण ते तुम्ही वाचलेलं असतं, तुम्ही 2 ते 3 वेळा वाचलेलं असतं. ओके, आणि परीक्षेत तुम्ही अंतिम टप्प्याला त्याला रिव्हाईज केलेलं नसतं, म्हणून तुम्हाला ते वाटतं की हे आपण 2-3 वेळा वाचलं होतं, आपल्याला सुरुवातीला हे येत होतं, तरी आपला हा प्रश्न चुकला. याच्यामागचं कारण हेच की ते तुम्ही पाठ केलेलं नसतं. ओके, तर आपल्याला हे पाठ करायचं आहे आणि पाठ करण्यासाठी आपल्याला तिथे काहीतरी ट्रिक्स वापरायची आहे. ती ट्रिक्स आपल्याला परीक्षेत आठवली की आपल्याला ते सगळं काही क्लिअर होऊन जातं. ओके, मग आता विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं जे स्वातंत्र्य आहे, यांचा जो क्रम आहे हा कसा लक्षात ठेवायचा आहे, तर विचार करणाऱ्या त्या व्यक्तीला विश्वास होता की श्रद्धा त्याच्यासाठी उपाशी राहील. ओके, विचार करणाऱ्या त्या व्यक्तीला विश्वास होता की श्रद्धा त्याच्यासाठी उपाशी राहील. एकदम मस्त ओळ आहे. तर ही ओळ तुम्ही लक्षात ठेवू शकता. काय, तर विचार करणाऱ्या त्या व्यक्तीला विश्वास होता की श्रद्धा त्याच्यासाठी उपाशी राहील. विचार करणाऱ्या त्या व्यक्तीला, व्यक्ती म्हणजे काय, अभिव्यक्ती, त्यानंतर विश्वास, त्यानंतर श्रद्धा, त्यानंतर उपाशी म्हणजे उपासना. तर अशा पद्धतीनं तुम्ही त्या स्वातंत्र्यामधील जो काही क्रम आहे तो क्रम या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. स्वातंत्र्यामध्ये क्रम कोणत्या शब्दांचा लक्षात ठेवायचा आहे, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. मग कोणत्या ट्रिक्सने लक्षात ठेवायचं आहे, विचार करणाऱ्या त्या व्यक्तीला विश्वास होता की श्रद्धा त्याच्यासाठी उपाशी राहील. क्लिअर, आशा करतो हा सुद्धा पॉईंट तुमचा आता त्या ठिकाणी क्लिअर झाला असेल. आपण बघितलं की न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे कसे लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण बघितलं की न्यायामध्ये कशाला अग्रक्रम दिला ते कसं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण बघितलं की स्वातंत्र्य जे आहे तर ते स्वातंत्र्यामधील शब्दांचा क्रम कसा लक्षात ठेवायचा ते आपण लक्षात ठेवलेलं आहे. चला आता आपण पुढच्या गोष्टीकडे जाऊयात. तर पुढची गोष्ट आहे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. ओके, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. मग आता यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे जे शब्द आहे हे कसे लक्षात ठेवायचे. तर यामध्ये खूप मोठी ओळ न बनवता
तुम्हाला 4 ते 5 वेळा एक शब्द उच्चारायचा आहे. 4 ते 5 वेळा एक शब्द उच्चारायचा आहे, तो म्हणजे सा स ध लोग. कोणता शब्द आहे? सा स ध लोग. ओके, जर तुम्ही हे शब्द 4 ते 5 वेळा उच्चारला, सा स ध लोग, की तुम्हाला हे जे आहे हे सुद्धा लक्षात राहते. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असा त्या शब्दांचा क्रम आहे. ओके, तर आशा करतो तुमचे आतापर्यंत हे जे 4 ते 5 क्रम आहे हे पाठ झाले असतील. ओके, तर या स्लाईडवरचा जो काही क्रम आहे एका शब्दामध्ये पाठ होतो आहे, सा स ध लोग. ओके, आशा करतो तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल. चला आपण आता पुढचा पॉईंट बघूया. तर पुढचा पॉईंट आहे, राज्यघटनेचा भाग आहे की नाही या संदर्भात 3 खटले आहेत. एक आहे बेरुबारी युनियन खटला, त्यानंतर आहे केशवानंद भारती खटला, त्यानंतर आहे भारत जीवन विमा खटला. ओके, भारत जीवन विमा खटला म्हणजे LIC खटला. तर मग तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं आहे? आता याच्यामध्ये परीक्षेत प्रश्न विचारले जातात, खालीलपैकी कोणत्या खटल्यामध्ये घटनेचा भाग आहे किंवा नाही असं काहीतरी प्रश्न असू शकतो. तर मग या 3 पैकी फक्त एका खटल्यामध्ये प्रस्तावना किंवा जे काही सरनामा आहे हा भारतीय राज्यघटनेचा भाग नाही असं म्हटलेलं आहे. तर मग तो खटला कोणता? तर तो आहे बेरुबारी युनियन खटला. बाकीचे जे 2 खटले आहे, केशवानंद भारती खटला, त्यानंतर भारतीय जीवन विमा खटला, या दोन्ही खटल्यामध्ये असं म्हटलं होतं की जी काही प्रस्तावना किंवा जो काही सरनामा आहे किंवा जी काही उद्देशपत्रिका आहे ही भारतीय राज्यघटनेचा भाग आहे. परंतु बेरुबारी युनियन खटलामध्ये त्यांनी म्हटलं होतं की उद्देशपत्रिका, प्रस्तावना, सरनामा हे जे काय असेल हे भारतीय राज्यघटनेचा भाग नाही. मग आता तुमच्या हे लक्षात आलं, परंतु परीक्षेमध्ये कन्फ्यूज झाले तुम्ही की मग आपण तर वाचलं होतं कोणतं तरी एक जे आहे ते भारतीय राज्यघटनेचा भाग नाही म्हणते. ओके, मग तो कोणता खटला आहे? तर मग लक्षात कसं ठेवायचं या 3 पैकी? तर तुम्हाला माहीत आहे अक्कल नसणारे. मग इथं काय आहे? बेरुबारी म्हणजे बे काय आहे? बे म्हणजे काय? नसणारे. ओके, बे म्हणजे नसणारे. तर मग हे जो काही बेरुबारी खटला आहे तर यामध्ये सुरुवातीला बे शब्द येतो आणि बे म्हणजे नसणारे, म्हणजेच उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग नाही अशा पद्धतीनं एक काहीतरी कल्पना करून तुम्ही ते त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. आणि आशा करतो तुम्हाला हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी आवडला असेल. आपल्याला काहीच घेणं देणं नाही, आपल्याला फक्त कंटेंट पाठ करायचं आहे. ओके, आणि बस आपल्याला दररोज आता सध्या सुरुवात आहे म्हणून आपण कमी कंटेंट घेत आहोत. जशी तुमची प्रॅक्टिस होत जाईल ना तसं आपण कंटेंट वाढवत चालू, म्हणजे तुमचीसुद्धा ती क्षमता वाढत गेली पाहिजे. ओके, फक्त तुम्ही काय करायचं आहे, थोडं कमेंट, रिप्लाय, फीडबॅक या बॅचवरती द्यायचं आहे, म्हणजे मलासुद्धा त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळेल. असो, चला तर आता आपण पुढचा पॉईंट त्या ठिकाणी बघूया. आणि पुढचा पॉईंट आहे सरनामाबाबत काही मते आहेत. सरनामाबाबत काही मते आहेत म्हणजे भारतीय राज्यघटनेचा जो काही सरनामा आहे त्याला कोणी काय म्हटलं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मत आहे. तर घटनेचे ओळखपत्र म्हटलं होतं. भारतीय राज्यघटनेचा सरनामा काय आहे? तर घटनेचं ओळखपत्र आहे. मग हे कोणी म्हटलं? नाना पालखीवाला यांनी म्हटलं होतं की भारतीय राज्यघटनेचा सरनामा जो आहे तो भारतीय राज्यघटनेचे ओळखपत्र आहे. मग हे लक्षात कसं ठेवायचं? घटनेचे ओळखपत्र नाना पालखीवाला, ओळख पाळख काय म्हणतो आपण? ओळख पाळख. मग ओळख आणि तिकडे पालखी, ओळख पाळख असं काहीतरी यमक जुळून तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. पहिला पॉईंट लक्षात राहिला, एकदम लक्षात राहिला असेल. त्यानंतर राजकीय कुंडली असं कोण म्हटलं होतं? KM मुन्शी म्हणजेच एक प्रकारचे मुनी. ओके, आणि मुनी काय करतात? कुंडली तयार करतात. अशा पद्धतीचं लॉजिक तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. ओके, आपल्याला फक्त काय लक्षात ठेवणं आहे? ओके, मुनी काय करतात? कुंडली तयार करतात आणि ते काय आहे त्या ठिकाणी ते आपल्याला तसं लॉजिक लावून ते लक्षात ठेवायचं आहे. राजकीय कुंडली कोणी म्हटलं होतं? KM मुन्शी, बरोबर. त्यानंतर आहे कीनोटला मराठीत काय म्हणतात? मुख्य तत्व. कीनोट हा कसा शब्द आहे? इंग्रजी शब्द आहे. कीनोट कसा शब्द आहे? इंग्रजी शब्द आहे ज्याचा अर्थ होतो मुख्य तत्व. ओके, आणि ते कोणी म्हटलं होतं? अर्नेस्ट बार्कर
इथं जे स्लाईडवर तुम्हाला सर्व नावं दिसतात त्यापैकी एकच इंग्रजी नाव आहे अर्नेस्ट बार्कर, आणि त्यांनी इंग्रजीत म्हटलं होतं की नोट. काय म्हटलं होतं? की नोट. कशाला म्हटलं होतं? भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला त्यांनी की नोट असं म्हटलं होतं, ज्याचा अर्थ काय होतो? मुख्य तत्व. बरोबर. मग परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला की म्हणजे जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारतात, यावरती विचारलेले आहेत सुद्धा. बरोबर. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अर्नेस्ट बार्करनं म्हटलं होतं की नोट, आणि की नोटला मराठीत म्हणतात मुख्य तत्व. ओके. एकीकडं आपले अर्नेस्ट बार्कर हा इंग्रजी माणूस आहे आणि त्यानं इंग्रजीत म्हटलं होतं की नोट. बरोबर. आणि की नोटला मराठीत म्हणतात मुख्य तत्व. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे, पंडित ठाकूरदास भार्गव यांनी काय म्हटलं होतं? ओके. तर पंडित ठाकूरदास भार्गव हे एक प्रकारचे कवी आहेत. ओके. आणि त्या कवींनी म्हटलं होतं की हे एक उत्कृष्ट गद्य काव्य आहे. ओके. पंडित ठाकूरदास भार्गव हे एक कविगुरू आहेत. कवी पण आहे आणि गुरु पण आहे. ओके. पंडित ठाकूरदास भार्गव म्हणजे आपल्याला हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी अजूम करत आहोत. पंडित ठाकूरदास भार्गव हे काय आहे? हे कविगुरू आहेत. ते कवी पण आहे आणि गुरु पण आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हे काय उत्कृष्ट गद्य काव्य आहेत आणि भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली आहेत. कविगुरू, कवी म्हटल्यानंतर काय म्हणता येईल तिथे आपल्याला? तर ते उत्कृष्ट गद्य काव्य आणि गुरु या शब्दावरून भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर आचार्य जे बी कृपलानी, ओके, यांनी काय म्हटलं होतं? कल्याणकारी राज्याची तत्वे. कृपा, कल्याण केलं त्यांनी म्हणजे एक प्रकारची कृपा केली. कल्याण केलं म्हणजे एक प्रकारची कृपा केली. ओके. तर मग आता आपण याला रिव्हाईज करू. ओके. आता नाना पालखीवाला या शब्दावरून तुम्ही काय त्या ठिकाणी ओळखू शकता? पालखीवाला आपण काय म्हटलं होतं? ओळख पाळख. मग भारतीय राज्यघटनेचे ओळखपत्र असं कोणी म्हटलं होतं? नाना पालखीवाला यांनी. त्यानंतर आपण बघितलं होतं राजकीय कुंडली. कुंडली कोण बनवतात? मुनी बनवतात. ओके. मग ते मुनी कोण? के.एम. मुन्शी. अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अर्नेस्ट बार्कर हा एक इंग्रजी माणूस आहे आणि त्यांनी इंग्रजीत म्हटलं होतं की नोट, ज्याला आपण मराठीत काय म्हणतो? मुख्य तत्व. ओके. त्यानंतर पंडित ठाकूरदास भार्गव हे काय आहे? एक कविगुरू आहे. कवी म्हटल्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की सरनामा हा काय आहे? उत्कृष्ट गद्य काव्य आहे. त्यानंतर ते गुरु पण आहे, म्हणजेच त्यांनी काय म्हटलं होतं की भारतीय म्हणजे राज्यघटनेचा सरनामा हा राज्यघटनेची गुरुकिल्ली आहे. त्यानंतर आचार्य जे बी कृपलानी यांनी कल्याण करून कृपा केलेली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ते लिंक करू शकता. म्हणजेच आचार्य जे बी कृपलानी यांनी काय म्हटलं होतं की भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे आहेत. अशा पद्धतीचं आपण ते त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. अचंबित करणारी तत्वे, इथं अचंबित करणारी तत्वे लिहिलं नाही, अचंबित करणारे अचमध्ये सुद्धा आचार्यामध्ये सुद्धा अच येते आणि इथे सुद्धा अचंबितमध्ये सुद्धा अच असं काहीतरी येते. ओके. थोडं हसायसारखं आहे, परंतु आपल्याला काय आहे? मार्क्स पाहिजे. मार्क्स पाहण्यासाठी आपल्याला मार्क्स पाहिजे तर आपल्याला हे पाठ करावं लागते आणि पाठ करायसाठी आपल्याला काहीही करावं लागते. ओके. तर टेन्शन घेऊ नका. दिवसेंदिवस तुम्हाला यामध्ये खूप म्हणजे एकदम चांगलं वाटेल या बॅचमध्ये. ओके. फक्त थोडा फीडबॅक देत राहा. असो. त्यानंतर आता आपल्याला पुढची स्लाईड बघायची आहे. एकात्मता आणि एकता यामध्ये फरक काय आहे? तर एकात्मता म्हणजे अखंड. आता समजा एखादा अखंड दगड आहे, त्याचे तुकडे तुकडे झालेलेच नाही. ओके. म्हणजे तो असा कसा आहे? एकरूप आहे, अखंड आहे. आणि एकता म्हणजे काय? असे जोडलेले भाग आहे. जोडलेले भाग. एकता म्हणजे काय? की ते असे आपण काय म्हणतो का आम्ही 10 जण आहे, परंतु आमच्यामध्ये एकता आहे. म्हणजे थोडक्यात ते कसे आहे? जोडलेले आहेत. आणि अखंड म्हणजे काय? की ते अखंड दगड ज्याचे तुकडे तुकडे झालेलेच नाही, म्हणजे जोडायचा प्रश्नच येत नाही. तर अखंडता म्हणजेच एकात्मता याच्यामध्ये काय आहे? एकतासोबत थोडी फारकत आहे. म्हणजे एकात्मता आणि एकता याच्यामध्ये फरक आहे. एकतामध्ये जोडलेले तुकडे म्हणजे तुटलेले जे काही तुकडे आहे ते जोडलेले असतात, तुटलेले तुकडे जोडलेले असतात. आणि एकात्मता म्हणजे ते तुकडे झालेलेच नसतात, ते पहिलेच एक असते. बरोबर. तर अशा पद्धतीचं हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला पुढचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की 42व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कशाचा समावेश करण्यात आला? 42व्या घटनादुरुस्तीने
भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कशाचा समावेश करण्यात आला, तर 3 शब्दांचा समावेश करण्यात आला. समाजवादी, धर्मनिरपेक्षता, त्यानंतर एकात्मता ऑब्लिक अखंडता. एकात्मता आणि अखंडता एकच शब्द आहे. तर 3 शब्दांचा समावेश कोणता करण्यात आला, समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता, बरोबर, किंवा अखंडता. एकात्मतालाच काय म्हणतो आपण, अखंडता असं म्हणतो, बरोबर. तर मग हे 3 शब्द कोणते, तर हे जर लक्षात ठेवायचं असेल तर एक घोषवाक्य लक्षात ठेवायचं आहे, एक घोषणा लक्षात ठेवायची आहे, अखंड समाज अखंड धर्म. काय, अखंड समाज अखंड धर्म. तर अशा पद्धतीनं तुम्ही काहीतरी वापरून ते त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता, बरोबर. कोणते 3 शब्द समाविष्ट केले 42व्या घटनादुरुस्तीनं, तर समाजवादी, धर्मनिरपेक्षता, एकात्मता. एकात्मतालाच आपण काय म्हटलं, अखंडता. कोणत्या घोषवाक्यानं आपण हे लक्षात ठेवत आहोत, तर अखंड समाज आणि अखंड धर्म, बरोबर. असो, तर आशा करतो हे आजचं जे लेक्चर आहे हे तुम्हाला आवडलं असेल तर आपलं यूट्यूब चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. ओके. इथून पुढचे जे लेक्चर आहे हे आपल्या महातयारी ॲपवरच होतील, बरोबर. तोपर्यंत तुम्हाला हे चेक करायचं आहे की आपला जो कोर्स आहे GS ट्रिक बॅचचा तो महातयारी ॲपवर बाय नाऊ वगैरे तुम्हाला दिसलं नाही पाहिजे. जॉईन केलेलं आहे, फीस भरलेली आहे, परंतु तरीसुद्धा बाय नाऊ दिसते. त्यांनी आपल्याला एक कॉन्टॅक्ट करून त्यांचा ईमेल ID सांगून तुम्हाला कळवायचं आहे की मी फीस भरलेली आहे, हा माझा ईमेल ID आहे, तरीसुद्धा मला ॲपवर हा कोर्स बाय नाऊ त्या ठिकाणी दिसतोय, बरोबर. त्यानंतर मी तुम्हाला थोड्या वेळात तो प्रॉब्लेम सॉल्व करून देईल. असो, आशा करतो तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. तर तुमचं काम आहे की एखादा फीडबॅक वगैरे द्या, कमेंट करा. ओके, म्हणजे मलाही चांगलं वाटेल आणि उद्या आपण जास्तीत जास्त कंटेंट त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. ओके, तेव्हा भेटू उद्या परत नवीन टॉपिकसह. तोपर्यंत थँक्यू सो मच.